उपवास घेतलेला आहे, काय कारण आहे? खरं तर आज 17 एप्रिल 2026 आज महानगरपालिका चंद्रपूर या ठिकाणी झोन क्रमांक 1, 2, 3 आणि महिला व बालकल्याण समिती सभापती आणि उपसभापती म्हणजे एकंदरीत जवळपास 5 पदांची आज निवडणूक होती. प्रदेशाकडनं जो पत्र आला त्या पत्रामध्ये केवळ आणि केवळ फक्त 2 लोकांचा उल्लेख होता, जे की त्या ठिकाणी 5 लोकांची निवडणूक असताना 5 लोकांची नाव येणे अपेक्षित होतं. त्याच्यामुळे आम्ही आमचा जो टाइम दिला होता महानगरपालिका प्रशासनाच्या मार्फतीने तो दुपारी 1चा होता. 1 वाजतापर्यंत आपण वाट बघितली, मात्र प्रदेशाकडून कुठल्याही अधिकृत सूचना नसल्यामुळे आमच्या नावाचा उल्लेख किंवा नामनिर्देशन नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी फॉर्म स्वतः विड्रॉल केला आणि महापौर असेल किंवा बाकी पक्षाची लोक असतील त्यांच्याकडनं सूचना नसल्यामुळे आणि प्रदेशाच्या कायद्याचा उल्लंघन करणे हे आमच्या मुळात रक्तात नाही, त्याच्यामुळे आम्हाला सूचना नसल्यामुळे आम्हाला ते फॉर्म मागे घ्यावं. पण यामुळे काँग्रेस जो आहे तो बिनविरोध विजयी झाला आहे. मान्य आहे, आमच्याकडे बहुमताचा आकडा मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे जवळपास आमची लढत 10 वर्सेस 13 संख्येची लढत होती आणि आमच्याकडे बहुमताचा आकडा असताना देखील पक्षाची सूचना नसल्यामुळे महापुरांचा कुठला आदेश नसल्यामुळे हा फॉर्म आम्हाला मागे घ्यावा. पण यामध्ये चूक कोणाची आहे? आता तुम्ही तर सर्व जाणते आहात चूक कुणाची आहे काय. आम्ही आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये बोलणे योग्य नाही, मात्र आपण त्याचं आकलन करू शकता. मुनगंटीवार गटांच्या 2 नगरसेवकांची नावे आले, जोगेवार गटांच्या नगरसेवकांची नावे नसल्यामुळे तुम्ही नगरसेवक म्हणून काय सांगाल? मला असं वाटतं की आम्ही गटातटाचं काही राजकारण करत नाही. आम्ही अधिकृत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहोत. आम्ही 24 म्हणजे 23 आम्ही लोक आणि शिवसेनेचा जे पाठिंब्याचा जो ताईंचा जो मत आहे केळझरकर ताईंचा, म्हणजे एकंदरीत आम्ही 24 लोक आहोत आणि त्याच्यामुळे गटातटाचा मुद्दाच नाही. आम्ही 24 म्हटलो, आधी पण भूमिका 24चीच आहे, उद्या पण भविष्यात 24चीच राहील. 7 आणि 17 कुठेतरी मुनगंटीवार गटाचे 2 नावं पाठवून मुनगंटीवार गटाला त्यांनी झुकतं माप दिलं आहे का प्रदेशाने, असं वाटतं? निश्चितपणे ते 7 म्हणजे जवळपास 5 लोकांची नावं येणे अपेक्षित होतं किंवा महापौरांनी तशी सूचना करणे अपेक्षित होतं, पण त्यांनी कुठलीही सूचना किंवा कुठलाही आदेश नसल्यामुळे पक्षाच्या विरोधात जाऊन आम्ही काम केलं असतं, त्याचं उल्लंघन झालं असतं. त्याच्यामुळे आम्हाला ते विड्रॉल करावं लागलं.